अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उपबाजाराचे भूमिपूजन आज सप्टेंबर 12 रोजी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते। यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, तालुका उपनिबंधक शुभांगी गौड, जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रावसाहेब शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते। कार्यकर्ता बंधूंनो भगिनींनो, आज मला मनापासून आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये, विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मार्केट कमिटीच्या माध्यमातून एक नवीन मार्केट कमिटीची स्थापना होते आणि त्यांच्या उपबाजारच्या या स्थापनेच्या प्रसंगी येण्याचा योग मला आला, त्याबद्दल मनस्वी आनंद होतोय। 1954 ला ही मार्केट कमिटीची सुरुवात झाली आणि सातत्याने प्रगतीचा आलेख असणारी ही मार्केट कमिटी सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचं एक सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीची व्यवस्था निर्माण करणारं शेतकऱ्यांच्या हक्काचं एक ठिकाण म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समिती ही नावलौकिक झाली। शहरामधली त्यांची जागा ही पूर्ण झाली आणि आता नेप्ती आणि चिचोंडी पाटील या दोन ठिकाणी बाजाराची अत्यंत आधुनिक व्यवस्था करण्याचं काम या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होतं। परवाच्या काळामध्ये या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रेटिंग झाली आणि 4 स्टार रेटिंग ही आपल्या मार्केट कमिटीला मिळाली, त्याबद्दल मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये 5 स्टार रेटिंग सुद्धा आपल्याला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार हे कृषी विकासाला प्राधान्य देणारं सरकार आहे। राज्यात पणन व्यवस्था ही सक्षम करण्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा आम्ही तयार केलेला आहे। या देशामध्ये जवळपास 2600 मार्केट कमिटी आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्ती मार्केट कमिट्या ही आपल्या महाराष्ट्रामध्ये 306 मार्केट कमिटी आहेत आणि 306 मार्केट कमिटी आणि 621 उपबाजार आवार अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख मेट्रिक टन या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ही विक्री होते आणि जवळपास 85,000 कोटी रुपये 1168 गोदामे असून त्यांची साठवणूक क्षमता ही 6 लाख मेट्रिक टन आहे। मागच्या काळामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून 108 गोदाम हे उभे झाले आणि जवळपास 1 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठवण क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झाली। आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी 11 लाख मेट्रिक टन ही सोयाबीनची खरेदी ही भारतामध्ये सर्वात जास्त रेकॉर्ड ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झाली। महाराष्ट्रातील फळे, भाजीपाला व अन्य कृषी मालाला जगाच्या बाजारपेठमध्ये पोहोचवण्यासाठी ही पणन व्यवस्था ही आमची निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून आपले हे देवाभाऊचं सरकार जे आहे ते पुढे चाललेलं आहे। जलद पुरवठा साखळी निर्माण व्हावी आणि त्या माध्यमातून हा जो शेतकऱ्यांचा माल आहे याच्यामध्ये सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करून हा बाजारपेठपर्यंत पोहोचवावा हा प्रयत्न आपला आहे। मागच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये माल आला तो विकला गेला असं व्हायचं, परंतु आता ग्राहकांची मागणी वेगळी आहे आणि त्याच्यासाठी तयारी आपली सगळ्यांनी आपण सुरू केली आणि म्हणून आम्ही या नवीन सरकार आल्यानंतर याच्यामध्ये अजून काय करता येईल अशा प्रकारचा विचार सुरू झाला। जगामध्ये या बाजारपेठमध्ये जसे आपण आता या चिचोंडी पाटील
सारी व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये फळे असतील, भाजीपाला असतील, मासे असतील, मांस असतील, फुले असतील, त्या सगळ्या प्रकारचं सांगा तुम्ही, त्या सगळ्या प्रकारची विक्री या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होत असते. जवळपास 12,000 लोक तिथे रोजचे काम करतात. 25,000 तिथे वाहनं तिथे येत असतात एकाच मार्केट कमिटीला, आणि अत्यंत आधुनिक आहे. त्यांच्याशी महाराष्ट्र सरकारने त्यांच्याबरोबर करार केला आणि त्यांनी तयारी दाखवली की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही जगातली सर्वात मोठी मार्केट व्यवस्था आपल्याला निर्माण करता येईल. आणि त्याला अनुषंगून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या माध्यमातून एक बैठक घेतली आणि असा आम्ही संकल्प केला आहे की जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार समिती ही नगर जिल्ह्याच्या जवळ ही स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतलाय, ज्याला समृद्धी मार्गाला त्याच्यावर जोडणार आहे. त्याचबरोबर वाढवण बंदर जे आहे ते त्याला जवळ असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याची कनेक्टिव्हिटी त्याला आपण देणार आहे. आणि दापचिरीला जवळपास 2,000 एकरवर ही जगातील सर्वात मोठी मार्केट कमिटी ही निर्माण होईल. आणि आपल्या या नगर मार्केटला सुद्धा हा जो माल आहे हा देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी पाठवण्यासाठी ही सुद्धा पुढच्या काळामध्ये ते आपल्या सगळ्यांना कामामध्ये येणार आहे. खरं तर शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी व थेट विक्रीची व्यवस्था करण्यासाठी या साऱ्या गोष्टी हे निर्माण करण्याचं काम हे पणन मंडळाच्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींना, अनेक फळांना, कृषी मालाला आपण GI टॅग देखील मागच्या काळामध्ये दिला. एक्सपोर्टची व्यवस्था ही निर्माण करण्याचं काम आपण करतो. आणि अहिल्यानगरच्या या मार्केट कमिटीला कळलेले साहेब एक एक्सपोर्टची व्यवस्था सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये आम्ही देणार आहे. आपल्यामधील शेतकऱ्यांच्या मुलांना जर एक्सपोर्टच्या संदर्भातील ट्रेनिंग पाहिजे असेल, कारण अलीकडच्या काळामध्ये संत्र्याच्या मोठ्या प्रमाणात आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं की इथे संत्रा मोठं निर्माण होतं. आपले चेअरमन साहेब आहेत, यांची स्वतःचीच बाग आहे असे आम्ही ऐकलंय. आणि म्हणून आपल्या मुलांना एक्सपोर्टची ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंगच्या संदर्भातील पणन विभाग आपण 25-30 मुलं आम्हाला नाव द्या, त्यांना सगळ्या प्रकारची व्यवस्था, त्यांची ट्रेनिंग, राहण्याची, खाण्याची सारी व्यवस्था करून एक्सपोर्टचं लायसन देऊन त्यांना आम्ही आपल्या तालुक्यामध्ये पाठवू, जेणेकरून आपला डाळिंब, आपला माल हा पोहोचू शकेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ई-नाम ही व्यवस्था आम्ही निर्माण करतो. जवळपास 133 बाजार समित्यांना आम्ही त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपला हा जो नगर तालुक्यातला माल असेल तो कुठल्याही तालुक्यातला माल असेल त्याला महाराष्ट्राच्या पोर्टलवर, भारताच्या पोर्टलवर, जगामध्ये जे भाव चालू आहे त्याला जोडण्याचं काम या ई-नामच्या व्यवस्थेच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही एक्सटर्नल मंत्री जयकुमार रावल म्हणाले की जिल्ह्यात संत्री उत्पादन होत असल्याने त्या अनुषंगाने शेतकरी युवकांना एक्सपोर्ट ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचा संपूर्ण खर्च सरकारकडून करण्यात येईल. जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात होणार असून ती समृद्धी महामार्गास जोडली जाणार आहे. ही बाजार समिती अहिल्यानगर जिल्ह्याजवळ होणार असल्याने अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीला एक्सपोर्ट ची सुविधा उपलब्ध होणार आहे. उपबाजारासाठी 1.5 कोटीचे संत तुकडोजी महाराज शेतकरी निवास देण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वितरणाचे धनादेश वितरित करण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून अर्थव्यवस्था मजबूत करता येईल असा विचार करूनच भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या जाणता राजा म्हणून परिचित असणारे आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते, जे बराच काळ मुख्यमंत्री राहिलेले, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला. सगळ्यांना करण्यापेक्षा सगळेजण मला क्षमा करतील. मार्केट कमिटीचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व सोसायटी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, आमच्या बचत गटाच्या सर्व आमच्या महिला भगिनी, सर्व आमचे पत्रकार बांधव आणि उपस्थित मित्र, प्रथमतः आपल्या या चिचोली पाटील येथील उपबाजार आवाराच्या भूमिपूजन समारंभासाठी
मंत्रिमंडळाचा विषय त्यांच्याकडे येईल. यापूर्वी काही खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली, पण आता प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर राज्यातल्या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये तो अधिक शेतकरी प्रमुख कसा होईल या दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न सुरू आहे. केंद्राच्या अनेक योजना त्या कार्यान्वित करून आपल्या मार्केट कमिट्या सक्षम कशा होतील आणि खऱ्या अर्थात तो शेतकऱ्यांच्या मालकीच्या मार्केट कमिट्या आहेत हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. खरं म्हणजे त्यांचं घराणा फार मोठा आहे. राजघराण्यातून ते आलेले आहेत त्याची परंपरा मला माहीत नाही म्हणतात. त्यांचे आजोबा पंजोबा एक मोठी परंपरा त्यांच्या या भागातील राजघराण्याची राहिली आहे. त्यांचे आजोबा आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून संचालक राहिले आहे. हे आणखी वेगळी ओळख मला नंतर सांगितली भूमिका बजावली आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे भानाभाऊ ते माझे जुने मित्र आहेत. बरोबर आहे का भानाभाऊ? 90च्या खासदार साहेबांच्या निवडणुकीपासून त्यांनी सुद्धा या मार्केट कमिटीच्या उभारणीमध्ये नेफ्टी बाजार उभा करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा राहिला. आणि म्हणून नगर मार्केट कमिटीला ज्या स्वरूप आलेलं आहे ते तर खरंच जर कोणाला द्यायचं असेल ते मान्य शिवाजीरावना आणि मान्य भानुभावना दिलं पाहिजे असं मला ठिकाणी म्हटलं. आणि अशा एका बाजार समितीचा विस्तार होतोय. चिचोली पाटील गावामध्ये या मार्केट कमिटीचा विस्तार होताना साधारण 35 कोटी रुपये खर्च आहे. मला वाटतं किती खर्च आहे? 12 कोटी रुपये खर्च आणि 24 कोटी निघतील आहे. मला खरं तर शेतकऱ्यांच्या शेती उत्पादित मालाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यासाठी खऱ्या मार्केट कमिट्या स्थापन झाल्या. पण जे नवीन आधुनिकीकरण आलेलं आहे बाजारपेठेमधलं, बाजार व्यवस्थेमधलं, पणन व्यवस्थेमधलं, ते सगळे बदल आता त्या मार्केट कमिटीने स्वीकारलेच पाहिजे. आता फक्त आडत्या आणून मालाची बोली करायची, माल विकला जाईल शेतकऱ्याच्या आता स्थिती राहिली नाही. जनावरांच्या बाजारामध्ये उपरण्याखाली चप्पल आणि भाकरी चप्पल घेण्याचे दिवस संपलेले आहेत. आता तर या सगळ्या नवीन कार्यपद्धतीमध्ये, नवीन विपणन पद्धतीमध्ये खाजगी बाजार समित्यांचं आता आव्हान आहे, डिजिटल मार्केटचं आव्हान आहे, ऑनलाईन मार्केटिंगचं आव्हान आहे. आता तर मला अमेझॉन, फ्लिपकार्ट हे जगातल्या सगळ्यात मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यावेळेस त्या शेतकऱ्यांचा माल सुद्धा ऑनलाईन घ्यायला लागले. मार्केट कमिटी असं मग काढून टाका की तुम्ही तालुक्याचे मालक झालेला शेतकरी तुमच्याकडे माल आणला पाहिजे. होणार तुम्हाला तितक्याच कर्तव्यदक्षपणे येणाऱ्या शेतीच्या मालाला जर उत्तम भाव देऊ शकला तुम्ही तरच उद्या या शेतकऱ्यांच्या आणि या शेती मालाच्या स्पर्धेत तुमचा टिकाव लागेल. ते मला आपल्या नम्रपणे सांगितलं. एक नगर तालुक्यापुरतं बोलत नाही मी, ते राज्यभराच्या मार्केट कमिटीसाठी बोलतो मी. आणि म्हणून मग त्या येणाऱ्या मालाची प्रक्रिया करणं, तो अधिक चांगल्या प्रकारे तो शेतीमाल ज्या भागात जाणार आहे त्या भागामध्ये वेगळ्या देशांतर्गत बाजारपेठ जाणार आहे त्या बाजारपेठेत तो माल विकला गेला पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत. प्रसंगी भाव पडले तर जी मोठी योजना आपण म्हटल्या काळात सुरू करण्याचा प्रयत्न केला रावण साहेब. हे जे गोडाऊनच्या योजना दुर्दैवाने मागे पडल्या, नाही तर शेतीमालाचं त्या ठिकाणी प्लेस करून 80% रक्कम शेतकऱ्याला मिळत होती. त्यामुळे शेतकऱ्याला कमी भावाने माल विकण्याची गरज वाटते, अडचण भासत नव्हती. पण त्या पुढे जाऊन आता मला
बारामध्ये कोणत्या मार्केट कमिटीमध्ये कोणत्या मालाला किती भाव आहे, शेतकऱ्याला आता मुभा आहे, तुम्हाला पाठवण्याचं कलकत्त्याला पाठवा, बँगलोरला पाठवा, अहमदाबादला पाठवा. मग काळानुसार सगळ्या गोष्टी आपण बदलल्या नाही. मग आपण एका बाजूला म्हणतो की शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे, पण शेतकऱ्याचं उत्पादकता क्षमता कधी वाढेल की ज्यावेळी त्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. आणि ती उत्पादक क्षमता वाढवताना त्याच्या शेतीमालाला चांगला भाव देण्याचं जे काम आहे ते आपल्या मार्केट कमिट्यांचं आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे ती भूमिका घेतली. शेती उत्पन्न वाढवण्याकरता नाबार्डच्या माध्यमातून कर्ज वाढण्याची क्षमता वाढवली. मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये बदल आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे ही त्याची भूमिका आहे. आणि आता जो जीएसटी मध्ये सवलत दिली गेली आता नव्यानं, त्या जीएसटी सवलतीचा परिणाम आपल्या शेतीमालाच्या विक्रीवर सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार. आज शेतीमालाच्या अवजारात सुद्धा 18% 5% झाले आहे. अवजार स्वस्त झालेले आहे. यांत्रिकीकरण शेतीमध्ये वाढत चाललंय, त्याचा विचार आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केला ना. आणि म्हणून देशाची जी अर्थव्यवस्था आहे, देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांना केंद्रभूत करूनच अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय जाहीर केलेले आहेत. जयकुमार मी अनेक वर्ष विधानसभेत काम करतो आणि असं एक चांगलं उमद नेतृत्व आज आपल्या राज्याचा प्रधानमंत्री म्हणून आपल्याकडे यावं. 2-3 वेळा तारखा बदलल्या, पण मी जयकुमारने सांगितलं कार्यक्रम तुमच्यासाठी होणार आहे आणि आपला हट्टा मी सोडला नाही. आणि त्याने शेवटी आपला हट्ट मान्य केला, विनंती मान्य केली, ते आपल्यामध्ये उपस्थित झाले, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला या निमित्तानं शिवाजीराव कर्डिले साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. यांनाच आपण कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे अशी आमच्या नगर तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांची सदस्य इच्छा होती, अपेक्षा होती. म्हणून आता तुम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. उशीर जरी झाला तरी आमचा कार्यकर्ता एक सुद्धा आता तुमचं भाषण ऐकल्याशिवाय काही तिथं काय कुठल्या प्रकारची घेणार नाही. आणि आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आपल्याला माहिती म्हणून सांगतो, महिला बचत गट असेल, भूमिती बचत गट असेल, या बचत गटाला केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आता 3 कोटी रुपये मला असं वाटतं प्रत्येकाच्या बचत गटाच्या खात्यामध्ये त्या केवळाला वर्ग झाले. आणि आज जे काय बचत गटाला आपण चेक वाटपाचा कार्यक्रम करतोय ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 28 लाख रुपयाचं आपण आता बचत वाटप करायचं. 30 लाख रुपये 30 प्रत्येक बचत गटाला, एका बचत गटाला 30-30 हजार रुपयाचं आपण आता वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अजून जेवढ्या नगर तालुक्यातल्या महिला असतील त्या महिलाला सुद्धा ह्या योजनेच्या मार्फत प्रत्येक महिलेला आपण आता कर्ज वाटप करायचं धोरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून खरं पाहता झालेलं आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतंय. नरेंद्र मोदी साहेबांची एक इच्छा आहे, एक अपेक्षा आहे. आता इथं आपण पाहिलं बऱ्याच वेळेला आपण पाहतो, आपण सर्व शेतकऱ्याला 2 पैसे देतो, परंतु शेतकरी काही तेवढी प्रगती आपल्या कुटुंबाची करत नाही. मग महिलाला एकदा तुम्हाला सांगतो का त्यांना आपण आर्थिक मदत करायची आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी कसं होईल त्याचा प्रयत्न करण्याचं काम करायचं. आणि जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी करतो एक गोष्ट महत्वाची सांगतो, जे होणार नाही ती मात्र विखे पाटलांनी करून दाखवण्याचं काम 100% करण्याचं काम केलं. ते म्हणजे आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या माध्यमातून आणि विखे पाटलाच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मला वर्षापासून होत नव्हता. तो निर्णय मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचं काम केलंय. यांचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी देतो. परत आता विखे पाटलांनी म्हणू नये खाली बसून बोलायला लावला तर बरं झालं असं, आता वर बसून जास्त बोलायला लागले का काय अशी त्यांना वाटू शकतं. परंतु आता विखे पाटील आता जे तुम्ही केले, जे करता, जे सहकार्य करता, आजही मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आता मागच्या 2.5 वर्ष राज्यामध्ये सरकार होतं, मी काय सरकारमध्ये नव्हतो, मंत्री नव्हतो आणि
आमदार पण नव्हतो, परंतु त्यांनी त्या काळात 8 वर्षाच्या काळामध्ये एवढी मोठी भरीव मदत केली. म्हणून मला तुम्हाला सांगतो का 2029ला मला आमदार होण्याची संधी खऱ्या अर्थाने मिळण्याचं काम होत आहे. योगदान त्यांनी मोठं देण्याचं काम केलं. त्यांनी कधी माझ्या बाबतीत खालीवर काय पाहण्याचं काम कधी केलं नाही. कोणतंही काम सांगितलं तर ते करतात, पण तू जनतेचंच काम करतात, दुसरं काम काय करण्याचं काम काय तयार होत नाही. आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे ते करण्याचं काम निश्चितपणे करतात. म्हणून त्यांचा सपोर्ट आणि त्यांचा आधार आपल्या नगर तालुक्याला 100% त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आज आपण पाहतो किती वर्ष झाली साखळीच्या योजनेचा आपण आता कितीतरी पाठपुरावा केला, जरी कदाचित आपल्या भागात येत नसेल, परंतु नगर तालुक्यामध्येच येते. साखळ्याची योजना होईल होणार नाही असं वाटत 2 पिढ्या गेल्या. या आज आपली 3री पिढी आली आणि 3ऱ्या पिढीत होईल का नाही त्याची खात्री नव्हती. पण खासदारांनी त्या काळामध्ये सगळी प्रतिष्ठापनाला लावली, परंतु तिथं नेमकी अडचण आली. आपला हक्काचा जलसंपदा मंत्री काय नव्हता, म्हणून ती काय आपला धोट काम झालं, काय काम होऊ शकलं नाही. परमेश्वर कृपेने जलसंपदा मंत्र्याचं खातं विखे पाटलाकडे आलेलं म्हणून आता सगळे धरणं त्यांच्या कार्यामध्ये होते. यांना मी सांगितलं चिचोंडी पाटीलसाठी या पंचक्रोशीसाठी काही तुम्हाला जर कदाचित धरणाचं पाणी देता आलं तर ते दिलं तर मला असं वाटतं बरं होईल. या अपेक्षा या जनतेच्या माध्यमातून निश्चितपणे करतोय. अरे काळ्या तरी वाघा तुम्हाला पाणी पाहिजे आणि जर असेल तर ती करावं. आणि खासदार साहेब सध्या आता जे बरोबर आता तेवढं काम मार्गी लावण्याचं काम 100% करते याची खात्री त्याचा विश्वास आहे. आणि काही जरी अडचण आली तरी मला असं वाटतं प्रवारा कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला निधी देण्याचं काम 100% करण्याचं काम केलं जाईल याची खात्रीचा विश्वास या निमित्ताने वाटतो. आणि आता नामदार वनमंत्री जे आमचे रावल साहेब उपस्थित झाले, जे विखे पाटील उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि असाच प्रेमातो ठेवण्याचं काम तुम्ही करावा. तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीर जर असले तर मला मंत्रिपदाची आम्हाला अपेक्षा नाही. तुम्ही मंत्री राहा, परंतु विकासाचे काम मात्र आमच्या जरूर करण्याचं काम करा. या अपेक्षा तुमच्याकडून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम करतोय आणि ती करतील हे दोन्ही मंत्र्याची मला विश्वास आणि खात्री. आज अजून परत जेवढ साखर ठिकाणी जर कदाचित उपबाजार समिती साखर केली तर त्याला काही निधी लागते ते सुद्धा देतील, पण त्यांनी ती घोषणा करीत नाही. पण प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो हे बाजार समिती जेवढे रक्कम पैसे लागतील ते देण्याचं काम 100% करतील, ते देतील याची खात्री नगर तालुक्याच्या जनतेला आणि मला निश्चितपणे खात्री विश्वास आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. आता रावल साहेबांनी इथून पुण्याला जायचं, पुण्यातून त्यांना दिल्लीला जायची, पण मी विनंती केली साहेब आता 2 मिनिटं इतक्या लांबाने थांबा. ते म्हणले आता मला काही तुमचं आता जेवण ठेवलं घरी, ते म्हणले मला काही तुमचं जेवणही नको होतं, मी सरळ जाणार. पण म्हणलं आता तुमची गाडी काही इथून काही जाऊ शकत नाही. एवढंच त्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगतो. आणि आपण एक उपस्थित झाला, आपल्या आजच्या चिचोंडी पाटलाचं भूमिपूजन केलं तर आम्हाला नेते आणि चिचोंडी पाटलासाठी आम्हाला जवळजवळ 36-35 कोटी रुपये निधी लागतो, तो आज घोषित करावा एवढीच नम्र विनंती करतो. बऱ्याच दिवसापासून आपल्याला चिचोंडी पाटलाच्या परिसरातल्या ग्रामस्थांची शेतकऱ्याची एक मनापासून इच्छा होती तर चिचोंडी पाटीलला बाजार समिती स्थापन व्हावं म्हणून सगळ्याची इच्छा अपेक्षा होती. ज्या दिवशी आता मी असं भानुभाऊ असतील, आपले जगताप साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून नियुक्ती बाजार समितीची ज्या दिवशी आपण सुरू केली, स्थापन केली, त्या दिवसापासून सगळ्यांची एकच मागणी होती की आमची ही बाजार समिती सुद्धा स्थापन झाल्याचं काम झालं पाहिजे. परंतु आता आपण पाहतो का आता त्या नियुक्ती बाजार समितीला जर पाहिलं तर 40 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि 40 कोटी कर्ज फेडता आपण पाहिलं की गेली 10-12 वर्ष गेले. आणि मग आज आपण पाहतो का ती पूर्णपणे कर्ज फेडण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून खरं वास्तवात होण्याचं काम झालं. आणि मग आज जी काय तर नियुक्ती बाजार उपसमितीमध्ये काही जागा शिल्लक 7 एकर जागा शिल्लक राहिली, तिथे सुद्धा विस्तारित बाजार समिती तयार करावा अशी सगळ्यांची म्हणण्याबाबत अरुण काका जगताप यांची मनापासून इच्छा होती, अच्छा अपेक्षा होती. परंतु आता ह्या भागातल्या लोकांनी सुद्धा मागणी केली का तर ह्याची चिचोंडी पाटलाची सुद्धा बाजार समिती झाली पाहिजे. मग म्हणलं आता याला काय पाहिजे, काय केलं पाहिजे. तर म्हणलं आता आपण रावळ साहेबांची एक विनंती करून आणि त्यांना त्या कार्यक्रमाला भूमिपूजनाला बोलवण्याचं काम करू. रावळ
साहेब आमचं बाजार समितीचं सगळा जर तुम्हाला बायोडाटा जर पाहिला तर एकदम मला असं वाटतं की आता पूर्णपणे फेड केलेला बायोडाटा पाहायला मिळण्याचं काम होतं. उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. बाजार समिती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे उत्तम चालण्याचं काम होतंय. बाजार समितीच्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कांदा प्रोसेस करून कांदा उत्पादकाला न्याय मिळण्याचं काम होत आहे. आणि मग आता ही होत असताना आता चितोडी पाटीलच्या लोकांना सुद्धा अपेक्षा आहे की आता खंडेरे साहेब तुम्ही आता हे कडधान्याची बाजार समिती सुरू करताय, शेतकऱ्याचा जनावरांचा बाजार सुरू करताय. आमच्या इथं सुद्धा चिचोडीला सुद्धा आता कांद्याचा आपल्याला बाजार सुरू झाला पाहिजे म्हणून आपल्या शेतकऱ्याला सगळा सांगितलो का पंचकडून सुद्धा जनतेला तर तुमचा सुद्धा आता तिथं कांद्याची सुद्धा बाजार समिती उभा करण्याचं काम याची काही कुठल्या प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही. पालकमंत्री आपल्या बरोबर येतं, रावळ साहेब आपल्या बरोबर येतं. त्याच्यामुळे आता पालकमंत्री रावळ साहेबांना फक्त मी एकच विनंती करतो, आता चिचोडी पाटीलसाठी आमचं जवळजवळ आता हे 12 कोटी रुपयाचं इस्टिमेट होत आहे आणि आमचं बाजार नियुक्ती उपबाजार समितीचं 24 कोटी रुपयाचं आपलं इस्टिमेट होत आहे. तर आम्हाला कमीत कमी 30 ते 35 कोटीचं जर आज तुम्ही जाहीर केली घोषणा जर केली तर आम्ही तुम्हाला 1 वर्षामध्येच परत त्याचं उद्घाटन करता दोन्ही कार्यक्रमाला बोलावण्याचं काम 100% केलं जाईल याची खात्री याचा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. कारण का आपण बाजार सदर नगर तालुक्याची लोकसंख्या वाढत चालली. नगर तालुक्याबरोबरच आपण पाहिलं बाजारपेठ सुद्धा शहराजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आणि मग प्रत्येकाची अपेक्षा झाली का आता आपल्या भागामध्ये व्हावा. तिकडे आमचं जीव गटाचे काही कार्यकर्त्याची मागणी आहे तर तिथे एक बाजार समिती उपबाजार समिती कांदा बाजारची उपबाजार समिती सुरू झाली पाहिजे. टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण आता राधाकृष्ण विखे पाटलाच्या माध्यमातून खासदार सुजय दादाच्या माध्यमातून आणि आता वनमंत्री आपलेच असल्यामुळं तिथं काही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आता वनमंत्र्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मागच्या वेळेला ते आपण उपमंत्री होते आणि त्यांच्याकडे पर्यटन खातं होतं. पर्यटन खाते असताना मी सहज तुम्हाला सांगतो का मिरवणी पहार आणि तुमच्या गोरक्षणात गड माझं सुद्धा त्यांना निधी मागण्याचं काम केलं. मला काय वाटलं होतं का ते निधी मागावं ते 1 कोटी रुपये निधी या खात्यावर काय का पर्यटनाला देतील. ते म्हणले खंडेरे साहेब किती पाहिजे म्हणलं 1 कोटी. ते म्हणजे तुम्हाला दोन्ही देवस्थानाला 2.5 कोटी रुपये निधी देण्याचं काम करतो आणि 2.5 कोटी रुपये देऊन तिथं आज गोरक्षणात गडाचं सुद्धा विकास भव्यदिव्य होण्याचं काम झालंय. मिरवगाडी पाण्याचा सुद्धा विकास मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष भव्यदिव्य होण्याचं काम झालंय. विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.